असा मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता तयार झालाय. दररोज नाश्त्याला काय बनवावा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? तर तुम्ही पाहू शकता हा सकाळचा नाश्ता किती स्पॉन्जी झालेला आहे. आतमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत उत्तप्पा तयार झालाय. उत्तप्प्याला अगदी छान अशी जाळी पडलीये. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी या वाटीने दोन्ही जिन्नस मोजून घेणार आहे. यामुळे प्रमाण चुकत नाही. तर इथे मी या वाटीने 3 वाटी तांदूळ घेतलेत. मी चुना तांदूळ वापरलाय. तुम्ही रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्याच वाटीने इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलीये. आता 2 ते 3 वेळा हे डाळ तांदूळ आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात. अगदी हलक्या हाताने दोन्ही जिन्नस धुवून घेऊयात, म्हणजे यावर लावली जाणारी पावडर निघून जाईल. तर इथे मी डाळ तांदूळ दोन्ही धुवून घेतलेत. त्यानंतर आता यामध्ये भरपूर पाणी घालूयात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालूया. मेथीदाणे घातल्यामुळे पीठ फर्मंट होण्यासाठी मदत होते. अगदी जाळीदार पीठ तयार होतं. 4 ते 5 तासामध्ये डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात. त्यामुळे पीठ छान फर्मंट होतं. तर इथे मी 5 तास हे डाळ तांदूळ भिजवून घेतलेत. त्यानंतर इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ घेतलेत. यामध्ये 1 ते 2 चमचे आपण ज्या पाण्यामध्ये डाळ तांदूळ भिजवून घेतलेत ते पाणी घालूयात. त्यानंतर हे भिजवलेले तांदूळ आपण मिक्सरला अगदी बारीक असे वाटून घेऊयात. तर इथे मी हे तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेत. अशा पद्धतीने आपण भिजवलेले संपूर्ण तांदूळ या मिक्सरमधून काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये भिजवलेली उडदाची डाळ घालूयात. 2 ते 3 चमचे डाळ भिजवलेलं पाणी यामध्ये घालूयात आणि मिक्सरला अगदी बारीक ही डाळ आपण वाटून घेऊया. तर इथे मी डाळ अगदी बारीक वाटून घेतलीये. तर इथे डाळ तांदूळ दोन्ही मी वाटून घेतलेत व अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतलेले त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेत. तर इथे मी जाड पोह्यांचा वापर केलाय. तुम्ही बारीक पोहे सुद्धा वापरू शकता. आता हे पोहे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात व मिक्सरला हे पोहे अगदी बारीक वाटून घेऊयात. वाटलेले पोहे आपण या मिश्रणामध्ये घालूयात. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हाताने फेटून घेऊयात. एकाच दिशेने आपण हे पीठ फेटून घेऊयात. अशा पद्धतीचं आपण उंच भांडं वापरलंय, ज्यामध्ये पीठ फुलण्यासाठी भरपूर जागा आहे. तर पूर्ण रात्रभर आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत. हे पीठ छान फुलण्यासाठी ते असं उबदार जागी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता हे पीठ छान जाळीदार झालेलं आहे. व्यवस्थित आंबलेलं सुद्धा आहे. तर आता आपण हे पीठ एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेऊयात. पाहू शकता पिठामध्ये किती छान जाळी आलेली आहे. तर डाळ तांदळाचं योग्य प्रमाण घेतलं तर तुम्ही सुद्धा असं छान जाळीदार पीठ तयार करू शकता. तर हे बॅटर आपल्याला इडलीचं जे पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. फार जास्त घट्टसर सुद्धा बनवू नका किंवा जास्त पातळही करू नका. अशा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपण तयार केलंय. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. यामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे मीठ या पिठामध्ये मिसळून घेऊयात. मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. हा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालूया. 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत. चिरलेली हिरवी मिरची घालूया. सोबत इथे मी मूठभर कोथिंबीर घेतलीये. कांदा आणि टोमॅटो थोडा मोठा मोठा ठेवला तरी चालेल, पण कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. आता जे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालंय. लगेचच आपण उत्तप्पा तयार करायला घेऊया. त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलाय. तवा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. फार जास्त कडकडीत तवा गरम करू नका. त्यानंतर यावर 1 चमचाभर तेल घालूया व तव्यावर तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात. हा उत्तप्पा बनवण्यासाठी तेल सुद्धा कमी लागतं. फार जास्त तेल घालू नका, नाहीतर उत्तप्पा तेलकट होऊ शकतो. आता तेल गरम झालं की यावर 1 चमचाभर मिश्रण घालूयात. तुम्ही 1.5 चमचा सुद्धा मिश्रण घालू शकता. आता हलक्या हाताने आपण हे मिश्रण व्यवस्थित तव्यावर असं पसरवून घेऊयात. ज्या पद्धतीने आपण डोसा पसरवतो अशाच पद्धतीने इथे मी उत्तप्पा पसरवून घेतलाय. फक्त हे बॅटर पसरवताना ते जास्त पातळ करू नका. उत्तप्पा छान जाडसर ठेवा, म्हणजे त्याला छान जाळी पडते. अगदी फार जास्त जाडसर सुद्धा ठेवू नका, नाहीतर उत्तप्पा आतमध्ये कच्चा राहू शकतो. अशा मध्यम जाडीमध्ये आपण हे मिश्रण पसरवून घेतलंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तर उत्तप्प्याला छान जाळी पडलीये. आता आपण हा उत्तप्पा पलटून घेऊयात. तर खालच्या बाजूने अगदी छान उत्तप्पा शेकून झालाय. तर हा उत्तप्पा आपण 3 मिनिटवर खालच्या बाजूने शेकून घेतला. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी हलका हा आपण उत्तप्पा शेकून घेऊयात. जवळपास 2 ते 3 मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा उत्तप्पा शेकून घेतलाय. अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी उत्तप्पा तयार झालाय.
अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणापासून सुद्धा आपण उत्तप्पा तयार करून घेऊयात. तर हा उत्तप्पा तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. अगदी मऊ लुसलुशीत, स्पॉन्जी, जाळीदार असा हा उत्तप्पा तयार झालाय. एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतो. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.